हॅलो, हाय, नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. तर आज बैलपोळा. बैलपोळ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तर शिवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम श्री नंदीकेश्वराचं दर्शन घ्यावं, हा दंडक आहे. आज श्री नंदीच्या जन्माची सुरस कथा पाहूया. प्राचीन काळी ऋषी शिलात कठोर तप करत होते. त्यांची एकच इच्छा होती, माझ्या आयुष्यात असा पुत्र जन्माला यावा जो ईश्वरभक्त असेल. वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येनंतर शिव प्रसन्न झाले. एक दिवस शिलादांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या ज्वालेतून तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या दिव्य तेजातून एक बालक जन्म त्याच्या मुखातून उद्भूत तेज आणि डोळ्यात गूढ शांतता होती. ऋषींनी आनंदाने उद्गार काढले, हा माझा पुत्र नव्हे, हा तर शिव कृपेचा प्रसाद आहे. त्या बालकाचे नाव ठेवले गेले नंदी. लहानपणापासूनच नंदीचे मन खेळण्यात नव्हते. तो तासनतास तो शिवलिंगासमोर ध्यानधारणेत रमत असे. त्याच्या हृदयात सतत एकच ध्यात असे, शिवतत्वाची प्राप्ती. एकदा देवगणांनी शिला ऋषींना संकेत दिला. ऋषीवर, हा बालक दीर्घायुष्य नाही, हा लवकरच यमाचा पावणा होईल. हे ऐकून शिलाद घाबरले. त्यांनी नंदीला सांगितले, पण नंदी शांतपणे हसला आणि म्हणाला, माझा प्राण तर शिवामध्येच आहे, तर मला मृत्यूची भीती कशाला वाटेल. त्यावेळी खरेच यमराज तेथे प्रकट झाले. पण नंदी ध्यानात इतका गढलेला होता की मृत्यू जवळही पोहोचू शकला नाही. भक्तीच्या त्या तेजात यमाची शक्ती निष्प्रभ झाली. त्याच वेळी भगवान शिव प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि वाणी गगनभेदी वाणीने म्हणाले, हा माझा सर्वात प्रिय सेवक आहे. याला मृत्यू नाही. हा अनंत काळ माझ्या सेवेत राहील. आजपासून नंदीला माझे वाहन आणि द्वारपाल म्हणून स्वीकार करतो. त्या क्षणापासून नंदी अमर झाला. तो शिवाच्या सान्निध्यात स्थिर बसला आणि म्हणाला, हे प्रभू, माझा जीव, माझा श्वास, माझे अस्तित्व सर्व काही तुमचेच आहे. मला तुमच्या चरणापासून वेगळे काही नको. श्री नंदीकेश्वर चंचल तत्वातून स्थिर तत्वाचे लक्षण आहे. थोडक्यात चंचल असणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठी नंदी सारखी उपासना करावी. स्वामी सेवेचे उत्तम उदाहरण श्री नंदीकेश्वर. हे नंदीकेश्वरा, आम्हा सर्वांना तुमच्यासारखी स्थिर शक्ती द्या. आपण श्री विद्या संप्रदायाचे आचार्य आहात. आता मी तुम्हाला सांगणार आहे बैलपोळ्याची कथा. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाटाचा डाव हा आता पार्वतीने जिंकला. मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीची भांडण झाली. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्याचे ठरवले. शेजारी नंदी उभा होता. नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता. तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की हा डाव कोणी जिंकला. त्यावेळी भगवान शिवशंकरांचा पराभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली. नंदीचं उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला, कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील. असा शाप पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक सुधारली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली. तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील.
तुला कष्टाचे काम करायला देणार नाही. तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र कृतज्ञतेची आहे. निसर्गातील वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्याची कृतज्ञता करून व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपरा भारतात माणसाचा निसर्गात असलेली नाळ टिकून ठेवते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक्स, कॉमेंट्स आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रमैत्रिणींनो, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.